हे निरीक्षण कशासाठी करायचं? तर याच्यातनं सगळ्यात आपल्यावर डायरेक्ट परिणाम करणारी गोष्ट म्हणजे सौर वारे. त्या सूर्यावरून निघणारे असंख्य चार्ज पार्टिकल्स हे जोरात तिथनं फेकल्या जातात आणि त्यांची खूप मोठी प्रचंड गती असते आणि ते काही काही विशिष्ट काळामध्ये जेव्हा खूप जास्त होतं तेव्हा पृथ्वीवरील सगळे दळणवळण बंद पडण्याचे पण आपल्याला अनुभव आहेत. तर ह्या वाऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी सूर्यमंडळ सूर्यबिंब हे झाकून ठेवावं लागतं आणि ते करण्यासाठी हा प्रोबा नावाची यंत्रणा पाठवलेली आहे. आता हे प्रोबा काय आहे? तर याला आपण थोडक्यात मराठीत सांगायचं झालं तर स्थायी निर्णय क्षमता, स्थायी स्वतंत्र निर्णय क्षमता असलेला उपग्रह असं म्हणू. ही निर्णय क्षमता स्वतंत्र का असली पाहिजे? कारण की 150 मीटर अंतरावर ह्या दोघांना सारखं एकमेकांपासून असं अलाइन करावं लागणार आहे, तर ते बरोबर राहतील. आणि हे अलाइनमेंट पृथ्वीवरून नाही करू शकणार. का नाही करू शकणार? कारण की ते आपल्याकडे संदेश येणार आणि इथून आपण काहीतरी निर्णय घेणार आणि परत त्याला पाठवणार की थोडं वर जा, थोडं खाली जा. ही वेळ त्याला पुरत नाही आहे, म्हणजे तेवढ्या याच्यामध्ये शक्य नाही आहे. तर ते तिथल्या तिथेच त्यांना लोकल त्याचे निर्णय घ्यावे लागणार आहेत की आपण कशा पद्धतीने अलाइन व्हायचं. लक्षात घ्या, याच्यामध्ये एक झाकण असणार आहे आणि एक दुर्बीण असणार आहे. तर या झाकणामुळे सूर्याचं बिंब झाकलं जाते आणि या दुर्बिणीतनं ते बिंबाच्या भोवतालचं जे आहे करोना तो दिसणार आहे. अशी ती रचना आहे, म्हणून त्याला प्रोबा म्हणतात. स्थायी निर्णय क्षमता ही स्वतंत्र तिथल्या तिथे निर्णय घेऊन ते करू शकणार आहे. हे तिसरं मिशन जाणार आहे. याच्यात एक महत्त्वाची गोष्ट अशी की युरोपमध्ये जे रॉकेट्स आहेत त्यातलं जे मोठं आहे ते खूपच मोठं आहे, त्याच्यामुळे त्याची कॉस्ट जास्ती पडली असती. आणि त्याच्यातलं जे छोटं रॉकेट आहे तर ते रॉकेटमध्ये एवढं वाहून नेण्याची क्षमता नव्हती. 550 किलो वजन आहे दोन्ही उपग्रहांचं मिळून. तर म्हणून त्यांनी मग श्रीहरिकोटामध्ये आपलं भारताचं PSLV आपला खंदा बॅट्समन आहेच या रॉकेटवर नाही पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. तर आता हे उपग्रह 2-4 डिसेंबरला इथं जातील आणि ते बरोबर त्या अंतराळात स्थिर होतील त्या कक्षेमध्ये. साधारण 5 वर्ष लाईफ आहे त्यांची आणि त्याच्यानंतर ते पृथ्वीच्या कक्षेमध्ये येऊन ते याच्यानं जळून जातील. ते त्या आपल्या वातावरणाशी घर्षण होऊन जळून जातील.